बऱ्याच गोष्टी घडतायत आणि वटपौर्णिमेपर्यंत पण बरेच ट्विस्ट आहेत. नेमकी कुणासाठी? राकेशसाठी अहो केलाय का अर्णव सरांसाठी अहो म्हणलंय? लग्न नाही झालंय तरी साजरा करतेय, तर मला हे हवाय नाही आहे आता. नवरा नाहीये म्हणजे मिळालाय. मी एकंदर बघितलंय अभिजितचं त्याच्या होणाऱ्या बायकोवरती खूप प्रेम आहे. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. स्टार प्रवाहावर एक वेगळा असा उपक्रम राबवण्यात आला आणि नेमका तो काय आहे हे आपण या गोड जोडीकडनं जाणून घेऊया. कशी आहेस? मस्त. तू कसा आहेस? एकदम बढिया. काय सुरू आहे हे सध्या? एक वेगळ्या प्रकारची वटपौर्णिमा चालू आहे. महासंगम आहे हा. सगळ्या सिरियल्सचे कॅरेक्टर्स एकत्र आहेत. आता ते नेमकं तिथे काय घडणार आहे, ती वटपौर्णिमा कशी साजरी होणार आहे, हे तुम्हाला एपिसोडमध्येच बघायला मिळेल. पण आता काहीतरी मालिकेत ट्विस्ट आम्हाला या वटपौर्णिमेनिमित्त पाहायला मिळतील. सध्या आम्ही एक वेगळाच ट्रॅक बघतोय आणि त्यात आता पुढे काय होईल याची थोडी तरी हिंट की आता जे सध्या सुरू आहे आणि तुम्हाला काय वाटतंय पर्सनली. मालिकेमध्ये आमच्या खूप काही काही घडणार आहे आता. ऍक्च्युली बरेच इमोशनल ब्रेकडाऊन्स होत आहेत लोकांचे, बरेच इमोशनली लोक चेंज होत आहेत. माझं कॅरेक्टर पण बरंच थोडंसं इमोशन त्याचं एक्सप्रेस करायला लागलंय टुवर्ड्स हर, टुवर्ड्स हिज फॅमिली. सो बऱ्याच गोष्टी घडतायत आणि वटपौर्णिमेपर्यंत पण बरेच ट्विस्ट आहेत. आता मी ते सांगू शकत नाही. प्रोमोज येतील आता हळूहळू, आमचे प्रोमोज येतील त्यावरनं कळेलच. पण हो, ही नथ खूप खास आहे. सो मालिकेत आता जे सगळं सुरू आहे त्याच्यानंतर याच्यासाठीच घातलेली ती ते कळेलच आता नेमकी कुणासाठी. राकेशसाठी अहो केलाय का अर्णव सरांसाठी अहो म्हणलंय, ते कळेलच थोड्याच दिवसात. पण आता अर्णव सर आणि तुझं कधी असं मला एकत्र मिळून पाहायला मिळेल? कारण प्रेक्षक इतके उत्सुक झाले की आम्हाला सांगतात की जाऊन इंटरव्ह्यू घ्या आणि आता आम्हाला सांगा ते. नाही, थोड्याच दिवसात तुम्हाला दिसेल की अर्णव सगळं एक्सप्रेस करतोय. पण त्यासाठी थोडी वाट बघायला लागेल. त्यासाठीच त्या मध्ये काय तो प्रत्येक वेळी बोलायचा प्रयत्न करेलही कदाचित, पण काही ट्विस्ट येतील किंवा काही गोष्टी घडतील, त्याशिवाय कसं चालणार ना. पण आम्ही पाहिलंय की तुमची एक डॅशिंग एंट्री झाली आहे. सो काय सांगणार, किती एन्जॉय केलं हे सगळ्यांसोबत शूट करणं? हो, खूप मजा आली. ॲक्च्युली महासंगमचा एक चांगला पार्ट म्हणजे की सगळ्यांना भेटता येतं आणि आम्ही खूप गोष्टी शेअर केल्या एकमेकांशी. बऱ्याच लोकांना मी आधी ओळखत नव्हतो, कारण माझ्यासाठी महासंगम म्हणजे मी पहिल्यांदाच करतोय. सो खूप लोकांना ओळखत नव्हतं, खूप लोकांशी ओळख झाली, प्रत्येकाचे एक्सपिरियन्सेस शेअर झाले. खूप मजा आली त्या निमित्ताने, ह्या वटपौर्णिमेच्या निमित्ताने. पण आता वटपौर्णिमा दोघांची लग्न जे झाली नाहीयेत, सो आता त्या रिलेटेड विचारेल. वटपौर्णिमेचं जे ताट असतं त्यात काय काय असतं अंदाजे हे माहिती आहे? दोरा, तिला तर माहित असेल. विड्याचं पान, मला पण माहिती. फळं असतात, 5 फळं असतात आणि दिवा असतो, ते काळे मणी वगैरे असतात. आणि लहानपणी बोललास की जायचो म्हणून, आणि तेव्हा कशावर जास्त ताव मारायचा आणि हट्ट करून जायचं आईचं? मला फणसाचे गरे खूप आवडायचे आणि आई त्यात ठेवायची फणसाचे गरे, है ना, ठेवतात ना. बरोबर. आमच्याकडे वेगळी जाम म्हणजे कुठले 5 फळं ठेवायची. तर कधी कधी आम्ही गावी असायचो यासाठी, पावसाळ्यात गावी जायचो असं 5-6 दिवसांमध्ये. तर मला आठवतंय की त्यावेळेस वटपौर्णिमा होती आणि ते मग गावातलीच फळं जे ऍक्च्युअली नॅचरली आपल्या बागेमध्ये असतात ती, मग ते फणसाचे गरे, जांभूळ आणि करवंद वगैरे, आंबे वगैरे. सो ती नॅचरल जे आहे तिथेच तेच काढून आम्ही यूज करतो, केळी वगैरे. तुझ्या बालपणीच्या काय आठवणी? आईसोबत किती हट्ट करून जायची? मी खूप हट्ट करून, मी अगदी आत्ताही जर घरी असेल वटपौर्णिमेला, तर मी मागच्या वर्षी पण वटपौर्णिमेला घरी होते आणि मी गेले होते आईबरोबर. मला उपवास करायला आवडतो. माझं जरी लग्न झालेलं नसलं तरी मी उपवास करते आईबरोबर. आणि मी पूजाही करते. मी फक्त ते दोरा नाही हे करत, पण मी आईबरोबर फिरते. पण मला आवडते वटपौर्णिमा आणि मी ठरवलंय म्हणजे की लग्न नाही झालंय तरी साजरा करतेय, तर मला हे चांगला नवरा मला आवडते चांगला नवरा मिळावा म्हणून. पण कसा हवाय नवरा? हवाय नाही आहे आता. नवरा नाहीये म्हणजे मिळालाय आता. येस, पण जसा हवा होता तसा. हा, त्यामुळेच तर चूज केला. आणि पण कोणकोणते गुण त्यातले जास्त? शांतपणा, म्हणजे सगळं अपोजिट स्वतःच्या. हो, कारण माझं ऐकून घ्यायला कोणीतरी हवं ना. मी एवढी बडबड करते तर. येस. तुला तिच्यातले कोणते कोणते गुण आवडतात?
मला सगळेच गुण आवडतात, सगळे स्पेसिफिक नाही, सगळेच गुण आवडतात. वा, पण आता तुमच्या मालिकेत गुण एक्सप्लोर पण केले तरी हे पण गुण असतात असं पण. नाही, पण हा मी एकंदर बघितलंय अभिजितचं त्याच्या होणाऱ्या बायकोवरती खूप प्रेम आहे, खूप प्रेम आहे. येस. तिचं पण आहे. हा, म्हणजे आता मी तुला ओळखते, मी तिचं कसं सांगणार. मी सांगितलं, मी ऍडिशनल सांगितलं. येस, पण आता मालिकेत आम्हाला पुढे तर खूप वेगवेगळं काही बघायला मिळणार. पण आता मी बघतोय की या मालिकेनिमित्त खलनायिकांना म्हणजे तुम्ही धडा शिकवणार आहातच. येस, धडा तर शिकवणार आहे, पण तेच की धडा शिकवण्यासाठी असं नेमकं काय घडतंय, तो काय ट्विस्ट असणार आहे, एवढे सगळे इथे का जमलेत आणि ती वटपौर्णिमा साजरी करण्यासाठी एवढे अडथळे काय येत आहेत, हे सगळंच तुम्हाला त्या महासंगम मधून कळणार आहे. पण खरंच तुमच्या दोघांशी बोलून खूप छान वाटतं. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.